नमस्कार. बॅक टू स्कूल अनकटच्या या सेगमेंटमध्ये आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा एपिसोड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, थोडासा माझ्यासाठी भावनिक आहे. कारण आजच्या या एपिसोडमध्ये माझ्यासाठी एक स्पेशल गेस्ट असलेल्या, माझ्या आईच्या जागेवर असलेल्या, माझ्या इयत्ता 7वीतील वर्ग शिक्षिका, त्यावेळेसच्या तनुजा घोटवडेकर, कुमारी तनुजा घोटवडेकर आणि आत्ताच्या सौ वीणा प्रवीण वैद्य या माझ्या मॅडम आल्यात. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिली गोष्ट, आत्तापर्यंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची, असं खरं तर सगळी पद्धत आहे. आज मला वाटते पहिल्यांदा असं होत असेल, एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेला प्रश्न विचारतोय. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की बॅक टू स्कूल या चित्रपटामध्ये तुमचं आगमन कसं झालं, किंवा बॅक टू स्कूलचा एक तुम्ही घटक कशा झाल्या, आपल्या प्रेक्षकांना कळू द्या. नमस्कार, मी वीणा वैद्य. बॅक टू स्कूल हा रंगसंस्कार प्रोडक्शनचा जो मराठी चित्रपट निघाला, त्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सतीश फुगेचे आभार मानते. तो माझा विद्यार्थी इयत्ता 7वीतला. शाळेमध्ये असताना आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे बसवायचो. त्याची पण आवड आणि माझी आवड, त्या कार्यक्रमात त्याचा असलेला उत्साहाचा सहभाग हा एक माझ्या दृष्टीने प्लस पॉईंट होता. शाळा शिकून बाहेर पडल्यानंतर माझी दुसऱ्या शाळेमध्ये बदली झाली, पण आज तागायत 40 वर्ष आमचे आज प्रेमपूर्ण संबंध आज टिकून आहेत. विद्यार्थी शिक्षक हे नातं तर आहेच, पण आई मुलाचं नातं जे असतं, त्या नात्यामध्ये त्यांनी मला बांधून ठेवलेलं आहे. हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तो शाळेतनं शिकून गेल्यानंतरही आम्ही कार्यक्रम शाळेमध्ये बसवायचो. समूहगीत, नाट्यवाचन, नाटक, या सगळ्या याच्यामध्ये तो मला मदत करायला आवर्जून शाळेमध्ये यायचा. त्यालाही माहिती आहे मला आवड आहे, मला माहिती आहे त्याला आवड आहे. या ह्याच्यातनं मला ती संधी मिळाली असं मला वाटतं. खरं तर बॅक टू स्कूल चित्रपटातील जे सगळ्यात मुख्य पात्र आहे निशिगंधा वाडताईंचं, ते पात्र ज्यांना समोर ठेवून मी लिहिलं त्या माझ्या मॅडम आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांची विद्यार्थ्यांसोबत असलेली जी गट्टी जमायची ती त्या जितक्या हळव्या होत्या, जितक्या सहज विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जायच्या आणि प्रसंगी कडक पण वागायच्या. तो जो स्वभाव होता, तो सगळा स्वभाव मला माझ्या त्या चित्रपटामध्ये, माझ्या त्या शिक्षिकांवरती आणायचा होता. म्हणून निशिगंधाताईंचं जे काही कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर मी आदरणीय वीणा मॅडम यांना समोर ठेवून लिहिलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा होती की माझ्या बॅक टू स्कूल या चित्रपटामध्ये माझ्या शाळेतले कोण ना कोण शिक्षक असावेत. म्हणून मी मॅडमला फोन करून सांगितलं की मॅडम, असा चित्रपट लिहिला आहे आणि जे कॅरेक्टर लिहिलं आहे ते तुम्हाला समोर ठेवून लिहिलं आहे. ते कॅरेक्टर जरी निशिगंधाताई करत असल्या तरीसुद्धा त्यांच्यासोबत इतर जे शिक्षक दाखवणार, त्याच्यामध्ये एक शिक्षिकेचा रोल हा तुम्ही करावा, ही त्यांना मी विनंती केली फोन करून, आणि मॅडमनी ती मान्य केली आणि त्यांनी एक शिक्षिकेचा रोल केलेला आहे. पण आहे असं की त्यांनी जी शिक्षिका फिल्ममध्ये केली आहे, अजिबात त्यांचा स्वभाव तसा नाही. तुम्हाला ते तुमचा स्वभाव आणि त्याच्या विरुद्ध स्वभावातलं पात्र हे करायची, ही जी भूमिका होती, काय तुमच्या भावना होत्या त्याबद्दल? नाही, जे मी शिक्षक असताना कधी केलं नाही, म्हणजे गॉसिपिंग किंवा अशा काही गोष्टी असतात स्टाफ रूममध्ये, त्याच्या विरुद्ध हा स्वभाव. माझं काम बरं, मी बरी अशी, किंवा विद्यार्थी आणि मी एवढंच होतं. विद्यार्थ्यांच्या घराण्यातच कायम असायचे मी, सांस्कृतिक कार्यक्रम असो, खेळांच्या स्पर्धा असो. त्यामुळे गॉसिपिंग हे माझ्या अगदी म्हणजे स्वभावाच्या उलट आहे, आणि तो रोल मला त्यांनी दिला. जे मी नाही ते त्यांनी मला करायचं चॅलेंज दिलं, पण ते मला माहिती नाही आता कसं झालंय. ते मी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न केला. बॅक टू स्कूल चित्रपटाबद्दल तुम्ही माझ्याकडनं थोडंफार ऐकलं असेल किंवा आपल्या बाकीच्या कोणा कलाकारांकडनं ऐकलं असेल. मॅडमची एक विद्यार्थिनी ही या चित्रपटामध्ये भूमिका करते, अर्चना सातव.
पूर्वीची अर्चना लांडे, आत्ता अर्चना सातव, तीही काम करते. तर एक विद्यार्थी तुमचा दिग्दर्शक आहे, एक विद्यार्थिनी तुमच्यासोबत तुमची सहकारी म्हणून काम करते. कसं वाटतंय? खूप छान वाटलं. इतके वर्ष आपण विद्यार्थ्यांना सूचना देतो, पण आता ही सूचना दिग्दर्शक या नात्यातली सूचना ऐकायला मला खूप आवडलं. म्हणजे तेवढी त्यांनी प्रावीण्य नक्कीच मिळवलेलं आहे. विद्यार्थी असतानाची गोष्ट वेगळी आणि स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक असतानाची गोष्ट वेगळी. तो निर्माता आहे, त्याच्यानंतर दिग्दर्शक आहे, त्यांनी स्क्रिप्ट रायटर आहे, तो सगळ्या भूमिका त्यांनी त्याच्यातून केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं मला ऐकणं भाग होतं आणि जे ऐकणं आहे ते नक्कीच योग्य होतं, कारण त्याची भूमिका माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची. आणि मला खूप आनंद झाला की माझा विद्यार्थी मला काहीतरी सांगतो, मॅडम असं पाहिजे, मॅडम तसं पाहिजे. हे मला नक्कीच आवडलं, त्याच्यामध्ये मला खूप आनंदही झाला. आता अर्चना ही माझी विद्यार्थिनी, तेच नातं की ती विद्यार्थिनी असून सहकारी शिक्षिका म्हणून त्या सिनेमामध्ये माझ्याबरोबर भूमिका करते. मला खूप आनंद झाला की हे विद्यार्थी खरंच किती मोठे झालेत, वयाने मोठे आहेत आणि मानानेही तेवढेच मोठे आहेत. म्हणजे मला ते खूप भावलं माझ्या मनाला की विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सूचना करणं, अर्थात दिग्दर्शक या भूमिकेतून, ते मला खूप आवडलं. आणखी एक प्रश्न, जी भूमिका तुम्हाला समोर ठेवून मी लिहिली आणि एक दिग्गज कलाकार म्हणून ज्या सगळीकडे आहेत त्या निशिगंधाताई वाड यांच्यासोबत काम करण्याचा तुम्हाला योग आला, तर कसा अनुभव होता आणि तुमच्या भावना काय होत्या? तो योग म्हणजे माझ्या दृष्टीने दुग्ध शर्करा योग, कारण निशिगंधाताईंची मी खूप फॅन आहे. मराठी मालिका, मराठी चित्रपट आणि एक सोज्वळ छान व्यक्तिमत्व, बोलणं शांतपणे, म्हणजे वाणीमध्ये मार्दवता आपण ज्याला म्हणतो, ज्ञान तर आहेच आहे, पण तिच्याही यूट्यूबवरच्याही मी मुलाखती घेतलेल्याही पाहिलेल्या आहेत. पण अशा मोठ्या कलावंताबरोबर काम आपण करणं हा माझ्या दृष्टीने खूप भाग्याचा योग होता आणि तो मला सतीशमुळे मिळाला असं मी नक्कीच म्हणेन. त्यांच्याबरोबर सहवासाचं मी काही भाग्याचे क्षण अनुभवले. जेव्हा जेव्हा आमचं काही शूट होतं तेव्हा तेव्हा मला त्यांचा स्वभाव जवळून बघता आला किंवा त्यांचा सहवास मला जवळून बघता आला. एकदम शांत सोज्वळ असं दिसतातही तशाच आणि वागणंही असंच आहे. खूप छान वाटलं. एका सीनमध्ये तुमच्यासोबत, खरं तर तुमच्या जवळ नाहीत, तुमच्या मागे तुमचे पतिराज आमचे सर प्रवीणजी वैद्य यांनीही एका सीनमध्ये काम केलेलं आहे. तर तो अनुभव किंवा त्या भावना काय आहे? ते गॅदरिंगचा जो सीन होता त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मलाही माहीत नव्हतं, मला वाटलं होतं की ते बाहेर बस, पण ते येतील या ह्याच्यामध्ये असं मला वाटलं नव्हतं. त्यांनाही खूप आनंद झाला, मलाही आनंद झाला की त्याला दोघं आपण एका सिनेमात काम करतोय, ते तुझ्यामुळे योगाला. त्या माझ्या शिक्षिका आहेत, मी विद्यार्थी आहे आणि मगाशीच मी जसं बोललो आणि त्यांनी सांगितलं की आमचं मायलेकरांचं नातं आहे. मॅडमला एक कन्या आहे, तिच्या म्हणजे जान्हवीच्या जन्मापासून ते अगदी तिच्या लग्नापर्यंत, लग्नानंतर तिच्या मुलीच्या तिच्या बाळाच्या च्यापर्यंत सगळ्या गोष्टीला मॅडमनी मला सहभागी करून घेतलं होतं. इतकं आमचं जवळचं नातं झालं आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, भावना खूप आहेत, पण वेळेचंही बंधन आहे. मॅडम आज या ठिकाणी बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटच्या आजच्या एपिसोडसाठी आल्या, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. पण तत्पूर्वी आपला हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेरही काही राज्यांमध्ये, नवे भारताच्या बाहेर 4 देशांमध्ये सध्या तरी, आणखी ज्या देश वाढण्याची शक्यता आहे, हा प्रदर्शित होतो आहे. त्याबद्दल तुमचे आशीर्वाद मला हवेत. त्यानिमित्ताने तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना असं आवाहन करीन की हा चित्रपट जो आहे तो मराठी चित्रपट आपण थिएटरमध्ये सहकुटुंब जाऊन बघावा आणि एकत्र बसून कुटुंबातल्या सगळ्या सभासदांनी एकत्र बसून बघण्यासारखा हा चित्रपट आहे. कारण शाळा म्हणजे काय, सगळा आनंदी आनंद असतो. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे, हे वातावरण आपल्याला शाळेशिवाय कुठे अनुभवायला मिळणार. शाळा म्हणजे मस्ती, शाळा म्हणजे दंगा, मित्र मैत्रिणी, भांडणं, कट्टी बट्टी, वेगवेगळ्या स्पर्धा, मग ते गॅदरिंगच्या असो किंवा क्रीडा स्पर्धा असो, वक्तृत्व, निबंध, सगळ्या स्पर्धा त्याच्यात भाग घेतला पाहिजे
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर मधल्या सुट्टीत एकत्र बसून खाल्लेला डबा, की जो एकमेकांना वाटून आपण खातो, त्याच्यातून खूप मैत्रीची भावना आणि प्रेमाची वेगळीच भावना त्याच्यातून निर्माण झालेली असते. आता शाळेमध्ये हा जो सगळा आपण अनुभव घेतो, हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळा हा एक अविभाज्य भाग आहे, की लहान मोठे सगळेच शाळेतल्या याच्यातनंच आपण वर आलेलो असतो. शिक्षण मिळतं, संस्कार मिळतात. या सगळ्यातनं आपण बाहेर पडलो की शाळेबद्दल एक अनामिक ओढ, एक हुरहुर एक आपल्या मनामध्ये राहते. तर कुटुंबातल्या सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट एकत्र बसून बघावा, हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. कारण शाळेतल्या सगळ्या गमती जमती याच्यामध्ये आहेत. आणि मुख्य म्हणजे की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन आवर्जून बघावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. मॅडमनी सांगितलं मी त्यांचा विद्यार्थी आहे, किंवा त्यानंतर सांगितलं की दिग्दर्शक, निर्माता वगैरे, लेखक, सगळ्या गोष्टी थोड्याशा गळून पडतात जेव्हा एक वेगळं नातं तयार झालं असतं. मी या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मॅडमला वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद मागतो की त्यांनी मला बॅक टू स्कूलच्या यशासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्याव्यात. तुला कायमच आशीर्वाद आहेत माझ्या असण्यानंतर आणि नसण्यानंतर. तुम्ही असणारच आहात.